हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी बऱ्याच दिवसानंतर बोलते तुमच्याशी. कारण काय होतं ना, सतत कशाच्या सणावाराच्या सुट्ट्या राहतात, घरात सगळेजण असतात आणि ॲक्च्युली मी खूप कामात आणि बिझी असल्यामुळे ना मला म्हणजे शूट केलं तरी ते एडिट करून किंवा पाठवायला पण होत नाही, असं होतं. आणि शूट करायला पण कोण नसतं किंवा म्हणजे कॅमेरा नीट पकडता येत नाही किंवा असं बऱ्याच गोष्टी आहेत किंवा त्याच्यातील अजून यूट्यूबमधल्या पण बऱ्याच काही गोष्टी शिकायच्या आहेत. त्याच्यामुळं मग काय होतं की म्हणजे कसं बनवावं, काय बनवावं ह्याच्यात म्हणजे खूप विचार करण्यातच वेळ निघून जातो आणि नंतर एडिटच पण म्हणलं चला जाऊ द्या, कसं का असेना थोडंसं आपण सुरुवात तर करायला पाहिजे. म्हणजे सुरुवात केली आहे ॲक्च्युली, पण ग्रो तर करायला पाहिजे किंवा काहीतरी पुढचं कारण कसं आहे, जर आपण थोडीशी कंटिन्युटी ठेवली तरच त्या गोष्टींचा फायदा. नाही तर मग असं कधी कधी बनवले ना तर मग काहीच फायदा होत नाही. तर मग विचार केला की चला कधी कधी म्हणजे कधी कधी म्हणण्यापेक्षा थोडंसं रेग्युलरिटी ठेवूया. बट काय होतं ना, घरात कोण ना कोण असलं की असं बोलायला नाही होत, कारण सतत कोण ना कोण घरात असतं किंवा असं म्हणजे थोडंसं बोलायला ऑकवर्ड वाटतं. फ्रीली माइंडने आपण बोलू नाही ना शकत. जर एकटा असेल तर आपण बोलू शकतो किंवा आपल्या मनातल्या गोष्टी सांगू शकतो, असं होतं. आणि मग आज काय झालं, आज सगळी कामं आवरली आणि पिल्लू बाहेर खेळायला गेला होता, तर म्हणलं चला शूट केला. म्हणजे मी आज भाजीला काहीच नव्हतं घरात, तर मग मी हिरवे मटार आले होते बाजारात, ते मटार आणले होते बाजारातून आणि घरात बटाटा होता, तर चला म्हणलं बटाटा आणि मटार, हिरव्या मटारची मिक्स भाजी करूया. मग मी तर कुकरला आज बटाट्याची भाजी लावून घेणार आहे, कारण काय होतं तीच भाजी नंतर चांगली शिजते. आणि मी बटाटा ॲक्च्युली शिजवून नाही घेतलेला ऑलरेडी, त्यात मग तो डायरेक्ट तेलात टाकला आहे. तिखट, मीठ, हळद टाकून मी असं सगळं पूर्ण मिक्स करून त्यात म्हणजे कुकरमध्येच भाजी लावून घेणार आहे. म्हणजे मला कसं नंतर जिरा राईस करायच्या वेळेस ना हे भाजी काढून घेऊन ह्याच्या 2 शिट्ट्या 3 शिट्ट्या करून एक भाजी काढून घेऊन नंतर सोपं जाईल ना. म्हणून मग विचार केला कुकरमध्येच भाजी लावूया, कारण मला आज जिरा राईस खायचा होता ह्याच्यासोबत. तर मग विचार केला कुकरमध्येच लावूया पातेल्यात टाकण्यापेक्षा. आणि म्हणून मग नाही का, खूप दिवसानंतर असं बोलायचं म्हणलं की थोडंसं ऑकवर्ड पण फिलिंग होतं. तर चला म्हणलं काही का होईना, त्यांनी काय होईल जास्तीत जास्त तर मला बोलायला किंवा काय चुकते, कुठे चुकते हे तरी कळेल. आणि काय होतंय ना, माझ्याकडं आत्ता सध्याला ना खूप सारी कामं असल्यामुळं ना मला बोलता येत नाही. पण कसं आहे ना, कधीतरी कधीतरी करण्यात काहीच उपयोग नाही. सतत कंटिन्युटी ठेवावी लागेल तरच पुढे काहीतरी फायदा आहे. कारण जर तुमचे टायमिंग ना रादर दॅन व्ह्यूज जर हे झाल्या किंवा जर मी फक्त कधी कधी शॉर्ट्सच बनवते ना, ते पण असं व्यवस्थित मला एडिट करता येत नाही आहे, शिकायचं आहे अजून बऱ्याच गोष्टी. तर कसं होतं आहे ना, सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप म्हणजे वाटतं तेवढं सोपं नाही. कारण हवामान चेंज होतं, सतत तब्येत खराब होत राहते, काही ना काही इश्यूज असतातच, घरचे काही प्रॉब्लेम्स असतात किंवा घरातल्या काही गोष्टी असतात, एक्स्ट्रा कामं असतात, सणवार असतात. ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करता करता कसं आहे ना, प्रत्येकालाच सगळ्या गोष्टी जमेल किंवा सगळ्याच गोष्टींमध्ये सगळेजण असतील असं नसतं ना. आणि मी तर ह्या मताचे की एक गोष्ट करतोय ना आपण, तर तिथं आपले 100% द्यायचे. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी किंवा मग आत्ता विचार केला की आता एक म्हणजे ह्याला पण मी 100% नाही देऊ शकत आहे, म्हणून मग माझं हे काम राहतं आहे. तर म्हटलं चला, कसं आहे ना, मी जर कंटिन्युटी ठेवली की बाबा कसा माझा टाईम मॅनेज करता येतो आहे, मला यूट्यूबला किती वेळ देता येतो आहे किंवा कधी टाईम देता येतो आहे. कारण जर मी रात्री वगैरे जर एडिटिंग करत बसले ना, तर मग झोपेवर परिणाम होतो आणि मग दिवस. सो मी ट्राय तर करते. आय नो खूप चुका होणार आहेत, पण आय होप तुम्ही समजून घ्याल. तर मग बाय बाय.